नमस्कार, माझे नाव प्रांजली प्रकाश पाडळे आहे। मी 8वी ब ची विद्यार्थिनी आहे। माझ्या शाळेचे नाव आहे PDA इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आकुर्डी पुणे। आज मी तुम्हाला ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याचे महत्त्व सांगणार आहे। तर सरकारने आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आपल्या परिसराला स्वच्छ ठेवण्यासाठी एक योजना तयार केली आहे, जी आहे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळं करणे। तर तुम्ही सहज पाहिले असतील की कचरा वेगळा करण्यासाठी 2 पेट्या असतात, जे म्हणजे हिरव्या रंगाची पेटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ओला कचरा टाकतो आणि सुक्या रंगाची पेटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सुका कचरा टाकतो। तर कचरा वेगळा करणे हे खूप महत्त्वाचे आहे। कचरा कसा वेगळा करतात? कचरा म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा एकत्र न टाकते आणि त्यांना वेगळं टाकणे म्हणजेच कचरा वेगळा करणे। तर कितीही लोक म्हणले तरी कचरा एकत्र करतातच, न कळत कचरा एकत्र होतोच आणि तेही बिलकुल बरोबर नाही। या कचरे एकत्र करण्यामुळे आपल्या पर्यावरणाला खूप दुष्परिणाम भोगावे लागतात आणि त्यासोबत आपल्यालाही दुष्परिणाम भोगावे लागतात। आपल्या भारतामध्ये हर वर्षी 62 दशलक्ष टन एवढा कचरा तयार होतो, आपल्याला कचरा पेटीमध्ये मिळतो, पण त्याच्यामधूनही फक्त 43 दशलक्ष टन हा कचरा फक्त जमा होतो आणि त्यामधूनही फक्त 12 दशलक्ष टन हा कचरा असा आहे ज्याचा आपण पुनर्वापर करू शकतो आणि उरलेला कचरा हा मोठमोठ्या मैदानावरती फेकला जातो, ज्यामुळे हे जमीनही खराब होते आणि जमिनीलाही दुष्परिणाम भोगावे लागतात। जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांना होतो। शेतकऱ्यांचे पीक उगत नाही, त्यांची शेती बरोबर होत नाही आणि कुठे ना कुठे त्याचा परिणाम आपल्यालाही भोगावे लागतो। तर हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला कचरा वेगळा केला पाहिजे। तर कसं करायचा तर मी तुम्हाला सांगते। तर ओला कचरा जो आपण वेगळा टाकायचा, ज्याच्यामध्ये येतात स्वयंपाकघराचा राहणारा सामान किंवा भाजीमधला उरलेला सामान, आणि हे जे प्लास्टिक असतं ते आपण सुक्या कचऱ्यामध्ये टाकायचं। सुक्या कचऱ्यामध्ये येतो पेपर, प्लास्टिक, धातूचे सामान हे आपण सुक्या कचऱ्यामध्ये टाकायचे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण कचरा वेगळा करू शकतो आणि आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवू शकतो। तर आजपासून तुम्ही आणि मी कचरा वेगळा करूया आणि आपल्या पर्यावरणाला सुरक्षित ठेवूया आणि स्वच्छ ठेवूया। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रेया राहुल जाधव। मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव PDA इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आकुर्डी आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण इको फ्रेंडली खत कसं बनवायचं ते। आता माझ्याकडे इथे किचनचा वेस्ट कचरा आहे, ओला कचरा आपण ह्याला म्हणतो, तर तो माझ्या आता इथं आहे। तर आता ह्या कुंडीमध्ये मी घेतलेली आहे थोडीशी माती, तर त्या मातीमध्ये मी टाकणार आहे। तर त्या खत कसं तयार करायचं तर मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी इथं सगळं असं टाकलेलं आहे। आता मी इथं सगळं असं टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी वरनं माती टाकणार आहे। तर आता ह्याच इको फ्रेंडली ह्याला आपण हे थोडं 15-20 दिवस ठेवलं तर आपलं इको फ्रेंडली खत खूप चांगल्या प्रकारे तयार होतं। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडते आणि आता हेच 15-20 दिवसांनी हे खत तयार झाल्यावरती तुम्ही तुमच्या झाडांना टाकू शकता, जेणेकरून तुमची झाडं अशी मस्त वाढतील। आपले हे इको फ्रेंडली खत तयार झालेलं आहे। धन्यवाद। My name is Pratik Dilip Patil. My school name is PDA's English Medium Secondary School and Junior College, Akurdi. I study in Standard 6. Today I am here to give a message to you all that do not use plastic bags. Use only newspaper bags and cloth bags because it is harmful for surrounding and all the living organisms. Use these 2 bags. Thank you. नमस्कार, माझे नाव अवनी अविनाश नगरकर आहे। मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव PDA इंग्लिश मीडियम सेकंडरी अँड ज्युनियर कॉलेज आकुर्डी असे आहे। आज मी तुम्हाला इको फ्रेंडली ॲक्टिव्हिटी या विषयावर कापडाची पिशवी बनवून दाखवणार आहे। हे बघा, आज आपल्याला हे कापड लागणार आहे, म्हणजे कुठलंही कापड घेतलं तरी चालेल। स्टेपलर आणि हे कापडाचे 2 तुकडे करून घेतलेत मी इक्वल। तर आता हे कापड आपण फोल्ड करूयात।
असं गेलं तरी चालेल असं. आणि आता इथं अजून एक फोल्ड करून स्टेपलर मारायचं आहे. आपण 5 स्टेपलर मारून घेऊ. आता हे इथं लावूयात हँडबॅगसाठी. हे बघा, आपली पिशवी तयार झाली आहे. आता आपण ह्याच्यात फ्रूट ठेवले तरी काय आहे, हे तुटू नाही शकत. हे बघा. थँक्यू.